नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1चं तिसरं प्रकरण, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी। यामधला सराव संच 3.1 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1च्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरची महत्त्वाची सूत्र, महत्त्वाचे गुणधर्म बघितलेले आहेत। ते जर बघितले नसतील तर प्लीज आत्ताच बघून घ्या। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या प्रकरणातले सगळ्यात महत्त्वाचे सूत्र आणि गुणधर्म आहेत ते बघून घ्या। ते बघितल्यानंतर तुम्हाला 3.1 खूप चांगल्या प्रकारे समजेल। त्याचबरोबर पहिल्या प्रकरणातले सगळे सराव संच झालेले आहेत, दुसऱ्या प्रकरणातले पण सगळे सराव संच झालेले आहेत। त्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ सुद्धा बघू शकताय। ओके, तर सुरू करूयात। पण सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्याला इन्स्टाला पण फॉलो करा, कधी कधी इन्स्टावर पण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू। इन्स्टा आणि फेसबुक दोन्हीकडे फॉलो करा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। ओके, पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय। खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक काढा। कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत आणि कोणत्या नाहीत ते आता आपण चेक करू। एकदम सिंपल आहे मित्रांनो, अवघड अजिबात नाही। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न मी लिहितोय 2 4 6 8 ... 2 4 6 8 ही अंकगणिती श्रेणी आहे काय? आता अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात माहिती आहे का? ज्या क्रमिकेतला साधारण फरक समान असतो, म्हणजे साधारण फरक सारखा असतो, तिला आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार। आणि जिथे साधारण फरक समान नाहीये तिला अंकगणिती श्रेणी म्हणायचं नाही। आता बघा या ठिकाणी हा T1 T2 T3 T4 असतो। ओके, आता आपण एक काम करू, T1 T2 T3 T4। आता ही पहिली अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ओळखायचं बरं का। हा माझ्याकडे T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे आणि हा T4 आहे। तर साधारण फरक काढू आपण, सारखा आहे का बघू। D बरोबर T2 वजा T1, T2 वजा T1, T2 आहे 4 वजा T1 आहे 2, 4तून 2 गेले 2। त्यानंतर परत D बरोबर T3 वजा T2 काढू, T3 वजा T2, T3 माझ्याकडे 6 आहेत वजा T2 माझ्याकडे 4 आहेत, 6तून 4 गेले 2। त्यानंतर D बरोबर T4 वजा T3 काढू, T4 वजा T3, T4 माझ्याकडे 8 आहेत आणि वजा T3 माझ्याकडे 6 आहेत, 8तून 6 गेले 2। या ठिकाणी सगळीकडे उत्तर आहे 2 2 2, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे। ओके, कारण साधारण फरक स्थिर आहे, समान आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। फक्त लिहिताना काय लिहायचं बाबा, येथे साधारण फरक स्थिर आहे, येथे साधारण फरक कसा आहे? स्थिर आहे। साधारण फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका, काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे। ओके, आता यांनी पुढे पण एक प्रश्न विचारलाय बरं का, अंकगणिती श्रेणी जर असेल तर सामायिक फरक काढा। आता इथं सामायिक फरक किती? हे 2 2 2 ह्यालाच म्हणतात सामायिक फरक। अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण, ते अगोदरची व्हिडिओ बघा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले। ओके, मग आता इथं लिहायचं साधारण किंवा सामायिक फरक, त्याला आपण D म्हणतो, कॉमन डिफरन्स। तो किती आहे बाबा? 2 आहे। झाला, विषय संपला। एकदम सोपा आहे, काही एव्हरेस्ट जाऊन मोठा झेंडा बिंडा लावायचा नाहीये, एकदम इझी आहे मित्रांनो। हे प्रकरण खूप सोपं आहे आणि या प्रकरणातला कुठलाही भाग यावर्षी कट झाला नाही, त्यामुळे या प्रकरणावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील आणि त्यामुळे जास्तीत जास्त मार्क आपल्याला या प्रकरणातून मिळाले पाहिजेत। दुसरा प्रश्न बघा, 2 5/2 खतरनाक आहे बरं का। दुसरा आहे 2 आहेत, त्या 2 नंतर काय बाबा 5/2 आहे, 2 आहे कॉमा 5/2 आहे, त्याच्यानंतर परत 1 कॉमा 3 आहे कॉमा 7/2 आहेत। आता ही जी क्रमिका आहे थोडीशी जरा तुम्हाला असं अपूर्णांकामध्ये दिले, त्यामुळे घाबरायचं नाही। आपली गाडी ज्या रस्त्याला चालली त्या रस्त्याने सरळ न्यायचं, कधी उतार येतील, कधी चढ येतील, कधी खडबडीत रस्ता येतील, थांबायचं नाही, पुढे चालायचं। ओके, आता बघा या ठिकाणी बघा, हा T1 T2 T3 T4 हे आपल्याला माहिती आहे। हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, हा T4 आहे। ओके, आता याच्यात आपण काय करू,
की पहिली वजाबाकी काढू. डी बरोबर T2 वजा T1. पहिलं T2 वजा T1 करू. T2 किती 5/2 आहेत. ओके, वजा T1 किती बाबा 2 आहेत. आता तिरकस गुणाकार, दोनाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो. जिसका कोई नहीं होता उसका एक होता है बाबा मशाय. आता तिरकस गुणाकार करू. 5 एके 5 वजा 2 दुने 4 भागिले 2 एके 2 5 4 गेले 1 भागिले 2 म्हणजे 1/2 आला डी बरोबर. आता खाली बघू. डी बरोबर T3 वजा T2 करू. T3 वजा T2 करू. T3 किती 3 वजा T2 किती 5/2 करा तिरकस गुणाकार. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1. ओके, जिसका कोई न होता उसका 1 होता है, इसको ध्यान में रखने का. आता बघा 3 दुने 6 वजा 5 एके 5 6 आणि 2 एके 2 6 5 गेले 1 1/2. ओके, डी बरोबर 1/2. त्यानंतर डी बरोबर काय T4 वजा T3 करू. आता T4 वजा T3 करू. T4 किती आहे माझ्याकडं 7/2 आहे आणि वजा T3 किती आहे माझ्याकडे 3 आहेत. बरोबर 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 7 एके 7 वजा 3 दुने 6 7 6 गेले 1 येतील आणि बाकी खाली 2 एके 2 7 6 गेले 1 भागिले 2 1/2. बघा इथे तुमच्याकडे लक्षात येईल की या दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा साधारण फरक सगळीकडे समान आहे. T2 वजा T1 केलं की 1/2 येतं. T3 वजा T2 केलं की 1/2 येतं आणि T4 वजा T3 केलं तरी सुद्धा 1/2 येतं. म्हणजे इथं साधारण फरक सगळीकडे स्थिर आहे. म्हणून ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग या ठिकाणी लिहू, येथे साधारण फरक स्थिर आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि म्हणून आता आपण या ठिकाणी काय करू? सामायिक फरक, ते काय म्हटले की साधारण फरक सुद्धा लिहा. कुठला फरक? साधारण फरक लिहा. म्हणून या ठिकाणी आपण लिहू सामायिक फरक. सामायिक फरक. सामायिक फरक किती आहे? कुठे गेला? 1/2 आहे. सामायिक फरक 1/2. तर अशा प्रकारे हा सामायिक फरक म्हणजे ज्याला आपण डी म्हणतो तो 1/2 आला. तर हा झाला पहिला आणि दुसरा प्रश्न. मी थोडा बाजूला होतोय. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, यानंतर आपण लवकरच याच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स बनवून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करूया. त्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन बऱ्याचशा मागच्या व्हिडिओ बघू शकतायत आणि तिथंच या प्रकरणावरच्या ज्या नोट्स आहेत किंवा या अगोदरच्या पण प्रकरणावरच्या ज्या नोट्स आहेत गणिताच्या त्या आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघू, पण अगोदर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. लगेच आपण पुढचे प्रश्न बघूयात. तर या ठिकाणी आपल्याकडं तिसरा आणि चौथा प्रश्न मी फळ्यावर लिहिला आहे. सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर बघा इथं हा T1 असणार, हा T2 असणार, हा T3 असणार आणि हा T4 असणार हे आपल्याला माहिती आहे. वजा 10 वजा 6 वजा 2 आणि 2. आता या ठिकाणी आपण काय करू? पहिली गोष्ट इथं आता आपण काय करणार बाबा? डी काढायचं. आपल्याला काय काढायचं आहे? डी काढायचं आहे. डी बरोबर काय? T2 वजा T1. T2 किती? वजा 6 आहेत आणि वजा T1 किती? वजा 10 आहेत. इथं गडबड होते. कॅल्क्युलेशन करत असताना लक्षात घ्या साध्या साध्या गोष्टी. इथं मुलांचा प्रॉब्लेम होतो वजाबाकी करताना. काय करायचं बघा, हे वजा 6 बिचारे आपल्या जागेवर, हे वजा वजा काय होतं? अधिक होतं. वजा वजा अधिक होतं आणि हे 10 आपल्या जागेवर. आता वजा आणि अधिक काय होतं? वजा बाकी होणार. वजा अधिक वजा बाकी. 10तून 6 गेले 4 राहिले म्हणजे इथं डी बरोबर 4. डी बरोबर T3 वजा T2 करू. T3 वजा T2. T3 किती? वजा 2 आहेत आणि वजा T2 किती आहेत बाबा? माझ्याकडे 2 आहेत. वजा T2 नाही सॉरी वजा T2 किती आहेत माझ्याकडे? वजा 6 आहेत. ओके, बघा नीट समजून घ्या. पहिली गोष्ट T3 लिहिला मी. T3 वजा T2 काढताना T3 किती? वजा 2 आहे तो लिहिला आणि मग वजाचं चिन्ह लिहिलं आणि मग T2 लिहिला जो वजा 6 आहे. आता हे वजा 2 आपल्या जागेवर, हे वजा वजा अधिक झाले आणि 6. वजा अधिक चिन्ह जर भिन्न असेल तर वजा करायचं. 6तून 2 गेले 4 राहिले. ठीक आहे. त्यानंतर डी बरोबर काय बाबा? T4 वजा T3 राहिलं. सगळ्यांची वजाबाकी करायची. T4 वजा T3. T4 किती? माझ्याकडे 2 आहेत आणि वजा T3 माझ्याकडे किती? वजा 2 आहेत. ठीक आहे. हे 2 भाईसाहेब आपल्या जागेवर, वजा वजा झाले अधिक
आणि हे 2 आपल्या जागेवर 2 आणि 2 4. बघा इथे पण सगळीकडे साधारण फरक स्थिर आला, सगळीकडे वजाबाकी सारखी आली. मग या ठिकाणी लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. ओके. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके. आता इथं साधारण फरक किती, सामायिक फरक पण काढायचा आहे. मग तो सामायिक फरक आपण काय लिहिणार? सामायिक फरक त्याला आपण म्हणू डी. किती सामायिक फरक? 4 आहे. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न झाला तिसरा. आता चौथ्या प्रश्नाकडे आपली गाडी वळवूयात. इथे बघा, इथे काय, हा आपल्याकडे T1 आहे, हा आपल्याकडे T2 आहे, हा T3 आहे. ओके. T1 T2 T3. आता D बरोबर काय करा? T2 वजा T1 करा. D बरोबर काय करा? T3 वजा T2 करा. एवढेच दिसतात मला, T4 तर काय दिसत नाहीये. आता T2 वजा T1, T2 किती? 0.33 आहे. 0.33 वजा हा T1 किती? 0.3 आहे. 0.3च्या पुढे एक शून्य घ्या, म्हणजे 30 करून टाका, चालतंय. पुढे किती शून्य आपण वाढू शकतो पॉईंटच्या गणितामध्ये. आता 0.33 मधून 30 गेले, 33 मधून 30 गेले, किती राहिले? 3 राहिले. फक्त काय होतं माहिती आहे का, इथं वजाबाकी बघा, 0.33 मधून 0.30 गेले, हा शून्य राहिला, तीनातून तीनातून शून्य गेले, 3 राहिले, इथं शून्य आणि इथं 0.03 राहिले, 0.03. त्याचप्रमाणे D बरोबर T3 वजा T2. T3 किती? 0.333 वजा T2 किती? 0.33. याच्या पुढे पण एक शून्य द्या. मग आता 0.333 मधून 0.33 शून्य जर का वजा गेले, तर शून्यात तीनातून शून्य गेले 3, तीनातून 3 गेले 0, तीनातून 3 गेले 0, म्हणजे इथं काय आलं? 0.003. आता 0.03 आणि 0.003 हे दोन सारखे नंबर्स आहेत का? नाही आहेत. या दोन्ही संख्या वेगळ्या आहेत, म्हणजे इथं साधारण फरक काय स्थिर दिसत नाहीये, तो थोडासा अस्थिर दिसतोय. म्हणून ही क्रमिका काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे का? नाहीये. मग इथं लिहायचं ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, कारण इथे साधारण फरक स्थिर नाहीये. बरोबर. म्हणून लिहू शकतो की बाबा दिलेली जी क्रमिका आहे, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. कारण काय बाबा? साधारण फरक स्थिर नाहीये, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाहीये. साधारण फरक जर स्थिर असता तर आपण म्हटलं असतं की बाबा अंकगणिती श्रेणी आहे. आता यानंतर लगेच आपण प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आपण घेऊ. या पहिलाच प्रश्न आपला चाललाय, तर पहिल्या प्रश्नातली आणि इतर पण सगळी गणितं आपण आज घेण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. ओके. आता यानंतर बघा 0 वजा 4. बघा 5वा जो प्रश्न आहे, 0 आहेत, वजा 4 आहेत, वजा 8 आहेत, वजा 12 आहेत आणि डॉट 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 आहेत. आता याच्यामध्ये काय होणार आहे? 0 वजा 4 वजा 8 वजा 12 डॉट डॉट डॉट. हा बघा, हा आपला T1 आहे, हा आपला T2 आहे, हा आपला T3 आहे आणि हा आपला T4 आहे. आता यात आपण काय करू? T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 असं आपण करू. ओके. बघा, T2 वजा T1, T3 वजा T2, T3 वजा T2 आणि T4 वजा T3 ही वजाबाकी आता आपण या ठिकाणी करू. T2 वजा T1, T2 किती? वजा 4, वजा T1 किती? 0, वजा 4 वजा 0, वजा वजा अधिक. जर चिन्ह असतील समान तर दोघांची होते बेरीज, हे लक्षात ठेवायचं. मग इथं काय झालं? वजा बेरीज झाली, वजा 4 वजा 0 वजा 4 आले. T3 वजा T2, T3 वजा 8 आहेत, वजा T2 किती? वजा 4. आता इथं वजाबाकी होईल बरं का, हा वजा चिन्ह आपल्या जागेवर राहील, हे वजा वजा अधिक झाले आणि हे 4. आता वजा अधिक का होतं? वजाबाकी. चिन्ह जर भिन्न असेल तर वजाबाकी होते, भिन्न म्हणजे वेगवेगळे असेल, चिन्ह असतील भिन्न तर होईल वजा. ओके. आता वजाबाकी करू. 8तून 4 गेले, माझ्याकडे राहिले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके. वजा मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 8, तिच्या अगोदर वजा चिन्ह, म्हणून मी वजाचं चिन्ह दिलं. त्यानंतर T4 वजा T3, T4 माझ्याकडे वजा 12 आहेत आणि वजा T3 माझ्याकडे किती आहेत? वजा 8 आहेत. वजा 12 आपल्या जागेवर, वजा वजा झाले, अधिक 8, 12 वजा 12 अधिक 8. परत इथं चिन्ह कशी भिन्न आहेत? वेगवेगळे आहेत. चिन्ह असतील भिन्न तर होणार वजा. मग 12तून 8 गेले, 4 राहिले, इथं मी लिहिले 4, हे वजाचं चिन्ह, वजा 4.
आता इथे सुद्धा साधारण फरक कसा आहे, स्थिर आहे. मग या ठिकाणी लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे, साधारण फरक स्थिर आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि इथं सामायिक फरक किती, -4 -4 -4. सामायिक फरक या ठिकाणी डी बरोबर आपल्याकडे आला -4. तर हे आपल्याला माहिती पाहिजे, सामायिक फरक जो आहे तो म्हणजे ती वजाबाकी जी आपण करतो तीच असते सामायिक फरक. ओके, तर मी थोडासा बाजूला होतो मित्रांनो, कारण आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. जवळपास 3 प्रश्न आहेत. हे पहिला दुसरा झाला आणि तिसरा चौथा पाचवा प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय. यानंतर आपल्याकडे आणखी 3 प्रश्न यातले आपल्याला घ्यायचे आहेत. जो 6वा 7वा 8वा आहे ते तीनही प्रश्न महत्वाचे आहेत पहिल्या प्रश्नातले, आणि नंतर मग आपण दुसरा तिसरा प्रश्न जो आहे त्याकडे बघणार आहोत. यस, ओके, यस. तर मित्रांनो तुमचा स्क्रीनशॉट मारून झाला असेल. आता लगेच आपण पुढचे प्रश्न बघूयात. तर मित्रांनो एक आणखी महत्वाची गोष्ट, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पण आज जे काही आपण शिकलोय, आज जी काही आपण गणित पाहिलेत, या सगळ्यांची जर तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील, जे बघा या व्हिडिओमध्ये आपण जेवढी काही गणित बघतोय त्याच्या नोट्स सुद्धा बनवल्यात. त्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या नोट्स बघू शकता. ओके, तर आजची व्हिडिओ आपली झाल्यानंतर त्या नोट्स मित्रांनो तुम्ही बघून घ्या, खूप महत्वाचे आहेत. ओके, तर या ठिकाणी बघा इथं काय 3च पद आहेत. हे आपलं T1 आहे, हे T2 आहे आणि हे T3 आहे. पहिलं काय करा, T2 वजा T1 करा आणि नंतर T3 वजा T2 करा, विषय संपला. आता T2 वजा T1, माझ्याकडे T2 किती, वजा 1/5 आहेत. ओके, आणि वजा T1 किती, वजा 1/5 आहेत, वजा 1/5. आता काय होईल, 1 वजा 1/5 आपल्या जागेवर, हे वजा वजा झाले अधिक, आणि हा आपला 1/5. आता 1/5 मधून 1/5 गेले 0, म्हणजे या ठिकाणी 0 येईल. मी जरा थोडं जवळ जवळ व्यवस्थित लिहितो म्हणजे समजेल आपल्याला. बघा या ठिकाणी पुढे काय होईल, आपल्याकडे हे 1/5 आपल्या जागेवर, हे वजा 1/5 जे आहे ते आपल्या जागेवर जसेच्या तसे, आणि हे वजा वजा अधिक 1/5 येतील. आता वजा आणि अधिक वजा बाकी, इथं वजा आहेत बरं का, हे वजा 1/5 आहेत. हा, इथे वजा अधिक का होणार, वजा बाकी. 1/5 मधून 1/5 गेले 0, म्हणजे या ठिकाणी तुमचा साधारण फरक 0 येणार आहे. T3 वजा T2, T3 किती, वजा 1/5 आहे, आणि वजा T2 किती आहे बाबा, वजा 1/5 आहे. ठीक आहे, आता हे वजा वजा अधिक येतील, वजा 1/5 आपल्या जागेवर आणि हे वजा वजा अधिक 1/5, म्हणजे किती आलं, इथं पण 0, वजा अधिक वजा बाकी, 1/5 मधून 1/5 गेले 0 आले. साधारण फरक 0 0चे म्हणजे स्थिरच आहे, म्हणजे ही क्रमिका सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. मग या ठिकाणी आपण लिहू, येथे साधारण फरक स्थिर आहे, फरक स्थिर आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आता ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून आपण लिहू शकतो की बाबा डी बरोबर किती, 0 आहे. येथे साधारण फरक 0 आहे, स्थिर आहे. यानंतर 7वा प्रश्न पण आपल्याला इथे समोर दिसतोय. यात काय आहे बाबा, 3 अधिक √2, 3 अधिक 2 √2, 3 अधिक 3 √2. आता याच्यामध्ये 4 पद आहेत. हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, हा T4 आहे. तर पहिलं काय करा माहितीये का, T2 वजा T1 लिहा बरोबर, मग T3 वजा T2 लिहा बरोबर, आणि मग T4 वजा T3 या ठिकाणी आहे. T2 वजा T1, T2 किती, 3 अधिक √2, आणि वजा T1 किती आहे, 3 आहे. आता 3तून 3 तर सरळ जातील आणि √2च उरतील डायरेक्ट, त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. पुढे काय होईल, T3 वजा T2 आहे. T3 किती आहे, 3 अधिक 2 √2 आहेत, आणि त्याच्यातून मला वजा करायचं T2 ला. T2 किती आहे, 3 अधिक √2 आहेत. आता वजाबाकी करताना इथं फक्त चिन्ह बदलतील जरा थोडं, मी आता इथं खाली लिहितो, हे पुसतो. बघा, 3 अधिक 2 √2, कंसाच्या बाहेर वजा, आतली चिन्ह बदलली, अधिकचं वजा 3, अधिकचं वजा √2. ओके, 3 वजा 3 गेले, 2 √2 मधून 1 √2 गेले, 2तून 1 गेला, फक्त राहिले √2. अशा प्रकारे या ठिकाणी काय, T3 वजा T2 म्हणजे √2 आले. आता आपण काय करू, T4 वजा T3 घेऊ, T4 वजा T3 घेऊ. T4 काय बाबा, 3 अधिक 3 √2 आणि वजा,
वजाचं चिन्ह देऊन पुढे लिहा. T3 किती आहे? 3 अधिक 2 रूट 2 आहे बरं का. 3 अधिक 2 रूट 2. आता वजाबाकी केल्यावर काय होईल? 3 अधिक 3 रूट 2 आपल्या जागेवर, हे वजा 3 कारण कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणून अधिकचं झालं वजा 3 आणि वजाचं झालं अधिकचं झालं वजा 2 रूट 2. 3 मधून 3 गेले, 3 रूट 2 मधून 2 रूट 2 गेले, 3तून 2 गेले, 1 रूट 2 म्हणजे फक्त रूट 2 राहिले. तर अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा झाला. तर इथे बघा साधारण फरक कसा आहे. इथे जर आपण बघितलं बघा, इथे सुद्धा रूट 2 आहेत, इथे सुद्धा रूट 2 आहेत, इथे सुद्धा रूट 2 आहे, म्हणजे तुमचा डी बरोबर किती आहे? तुमचा रूट 2 आहे. मग या ठिकाणी इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि डी बरोबर म्हणजे सामायिक फरक जो आहे आपला, तो सामायिक फरक आपल्याकडे आहे रूट 2. तर अशा प्रकारे हा प्रश्न होऊ शकतो 7वा आणि 6वा. स्क्रीनवरती आहे तर प्लीज तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. लगेच आपण 8वा प्रश्न बघूयात. यस, ओके, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला असेल. आता आपण 8वा जो प्रश्न आहे तो बघू. मी हा 6वा प्रश्न पुसतो आणि लगेच आपण इथेच आपण 8वा प्रश्न बघू. एकदम सिंपल साधा सोपा आहे मित्रांनो 8वा प्रश्न. ओके, यस, बघा आता 8व्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की 127 132 बघा 127 132 दिलात, त्यानंतर आपल्याकडे 137 दिलेत. ठीक आहे, डॉट डॉट डॉट. आता इथे हा T1 आहे, हा T2 आहे आणि हा T3 आहे. D बरोबर T2 वजा T1 आणि D बरोबर T3 वजा T2. बघा जे नवीन आता जॉईन झाले त्यांना सांगतो काय आहे इथे विषय, की आपल्याला इथं काय करायचं की बाबा खालील दिलेल्या ज्या काही क्रमिका आहेत ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखायचं आहे आणि जर ती अंकगणिती श्रेणी असेल तर तिचं साधारण फरक जे आहे ते काढायचा आहे आणि तो लिहायचा आहे. आता बघा या ठिकाणी T2 वजा T1, T2 काय बाबा 132 आहे आणि वजा T1 किती 127 आहे. 132 मधून 127 गेले, 5 राहिले. आता T3 वजा T2, T3 किती बाबा 137 आहेत आणि वजा T2 किती 132 आहे. 137 मधून 32 गेले, 5 आले. बघा दोन्हीकडे उत्तर 5-5 आली म्हणजे साधारण फरक कसा स्थिर आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की बाबा येथे साधारण फरक स्थिर आहे, स्थिर आहे. ओके, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून 127 असं लिहा वाटलंस तर 132 137 डॉट 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 ही अंकगणिती श्रेणी आहे. मी शॉर्टकट मध्ये लिहिलं बरं का. आणि साधारण फरक जो आहे इथला साधारण फरक म्हणजे जो डी आहे किंवा सामायिक फरक तो किती बाबा 5 आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघू शकतो. प्लीज याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस. तर मित्रांनो दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नात काय दिलं आपल्याला, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. म्हणजे या ठिकाणी पहिले पद दिले आपल्याला आणि त्याचबरोबर साधारण फरक सुद्धा दिलाय. या दोन्ही गोष्टी जर आपल्याला दिल्या असतील तर यावरून आपल्याला ती अंकगणिती श्रेणी लिहायची. एकदम सोपं आहे बघा. A बरोबर 10, D बरोबर 5. पहिला प्रश्न A बरोबर 10 आणि D बरोबर 5 आहे. अंकगणिती श्रेणी लिहा. अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाला येतो मित्रांनो. किती मार्काला? 1 ते 2 मार्कांना येतो. बट एव्हरी मार्क्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1-1, 2-2 मार्क करूनच 40 मार्कापर्यंत आपला प्रवास जातो. पण सोपा आहे बघा. यामध्ये काय करायचं, ती अंकगणिती श्रेणी लिहा. ती लिहिण्यासाठी आपण काय करू, पहिली 4 पदे काढू. 4 पदे काढून पुढे 3 टिंब दिले की ती अंकगणिती श्रेणी झाली. एकदम सिंपल आहे बघा. पहिलं काय करा, मला काय करायचं, T1 काढायचं पहिलं पद, T2 काढायचं दुसरं पद, T3 काढायचं तिसरं पद आणि T4 काढायचं चौथे पद. अशी 4 पदं काढली तरी आपली अंकगणिती श्रेणी रेडी होते. आता T1 काढताना T1 म्हणजे A असतो, T2 म्हणजे T1 प्लस D लक्षात घ्या, T3 म्हणजे T2 प्लस D आणि T4 म्हणजे T3 प्लस D. हे सूत्राचे समजा, लक्षात ठेवा बरं का, सूत्रासारखंच आहे एकदम. T1 T2 T3 T4 पहिली जर 4 पदे, किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, दिलेल्या अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे लिहा, पहिली 5 पदे लिहा, पहिली 3 पदे लिहा. पण सध्या अंकगणिती श्रेणी लिहायला सांगितले. बघा A आणि D दिलाय. T1 म्हणजे A, T2 म्हणजे T1 प्लस D, T3 म्हणजे T2 प्लस D, T4 म्हणजे T3 प्लस D, T5 असता तर T4 प्लस D आलं असतं. आता T1 म्हणजे A ची किंमत 10 आहे, ती 10 आपण या ठिकाणी लिहून टाकू. T2 म्हणजे T1 प्लस D, T1 किती आला तुमचा 10 आला आणि अधिक D किती आहे तुमच्याकडे 5 आहे. 10 अधिक 5 किती झालं
15 म्हणजे T1 तुमच्याकडे 10 आला, T2 तुमच्याकडे 15 आलेला आहे. आता T3 म्हणजे T2 प्लस D. T2 माझ्याकडे किती रे बाबा, T2 माझ्याकडे 15 आलाय, मग इथं लिहा 15 अधिक D किती, D आपल्याकडे 5 आहे, 15 आणि 5 झाले 20. T4 म्हणजे T3 प्लस D. T3 किती आहे, 20 आहे, मग या ठिकाणी 20 लिहा. अधिक D किती, 5 आहे, मग या ठिकाणी 5 लिहा. 20 आणि 5 झाले 25. म्हणजे ती 4 पदे कुठली आली, 10, 15, 20, 25. म्हणजे जी दिलेली अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी बरोबर काय बाबा, दिलेली अंकगणिती श्रेणी बरोबर 10, 15, 20, 25 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, किंवा इथं आपण खाली लिहू, जरा जास्तच हे होते ना बघा, 10, 15, 20, 25 डॉट डॉट डॉट. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न सोडवू शकतो. 6 प्रश्न उपप्रश्न आहेत यामध्ये एकूण, सगळे प्रश्न आपण बघू. त्याचबरोबर तिसरा सुद्धा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. ओके, तर सगळे प्रश्न बघूयात, पण अशा प्रकारे सोडवायचा. ओके, पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे 2 नंबरचा, a बरोबर -3 आणि d बरोबर 0. a बरोबर -3 आणि d बरोबर 0. एकदम सिंपल आहे. हां याच्यामध्ये काय करायचे, 4 पदं, T1, T2, T3, T4. ओके, आता T1 किती माझ्याकडे -3 आहे, तो म्हणजे a असतो. T1 म्हणजे a. T2 म्हणजे T1 अधिक d माहिती आहे. T3 म्हणजे T2 अधिक d. T4 म्हणजे T3 अधिक d. हे आपल्याला माहिती आहे. सेम याच गणितासारखी सगळी गणितं सोडवायची आहेत. आता T1 म्हणजे तुमचा a किती, -3 आहे, मग मी लिहिला इथं -3. T2 म्हणजे T1 प्लस d. T1 माझ्याकडे -3 आहे, मग मी इथं लिहिलं -3 प्लस d माझ्याकडे 0 म्हणून 0 लिहिला. -3 अधिक 0 -3 झालं. म्हणजे T1 पण -3, T2 पण -3. ओके, आता T3 बरोबर T2 अधिक d. T2 आपल्याकडे -3 आहे, मग इथं -3 लिहिलं. अधिक d माझ्याकडे 0 आहे, 0 लिहिलं. -3 अधिक 0 -3 झालं. T4 म्हणजे T3 अधिक d. T3 माझ्याकडे किती, -3 आलं म्हणून -3 लिहिलं. अधिक d माझ्याकडे किती, 0 आहे, मग 0 लिहिलं. -3 अधिक 0 -3. तर अशा प्रकारे झालं ही अंकगणिती श्रेणी. मी तर शॉर्टकटमध्ये AP लिहितो. AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इंग्लिशमध्ये म्हणतात अंकगणिती श्रेणीला अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी. ती काय आली, -3 -3 -3 -3, सगळीकडे सारखीच पद आहे, -3 -3 -3 डॉट डॉट डॉट. तर एकदम सिंपल प्रश्न आहे, काय अवघड नाही. यातला तिसरा प्रश्न बघा, -7 a ची किंमत आहे, a बरोबर -7 आणि d बरोबर आपल्याला दिलेलं आहे 1/2. बाबा छेद वगैरे आला, हिचं थोडीशी आपली इमारत हलते, आपण टेन्शन मध्ये येतो. लेकिन टेन्शन लेने का नाही, ओनली देने का. काय घ्यायचं नाही टेन्शन, एकदम सिंपल साध्या पद्धतीमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता यामध्ये मला 4 पदं काढायचे, T1, ये T2, ये T3 आणि T4. ओके, T1 म्हणजे आपला a असतो, हे माहिती आहे, हे आपल्याला समजलंय. T2 म्हणजे T1 अधिक d. T3 म्हणजे T2 अधिक d. T4 म्हणजे T3 अधिक d. ओके, आता a म्हणजे तुमचा -7 आहे, विषय संपला. आता आपल्याला T2 काढायचा आहे. T2 म्हणजे काय, T1 अधिक d असतो. T1 माझ्याकडे किती, -7 आहे. T1 ची किंमत T1 अधिक d, T1 -7 आणि अधिक d ची किंमत किती, 1/2. आता इथे तिरकस गुणाकार करा. -7 च्या खाली काय नाही म्हणजे 1, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. आता 7 दुने 14, वजा आहे म्हणून -14 आणि 1 1 1 अधिक 1 भागिले 2 1 2, वजा अधिक वजा बाकी, 14 तून 1 गेले 13. इथं वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला म्हणून -13 भागिले 2 झालं. हे आलं -13/2 T2. T3 म्हणजे T2 अधिक d. T2 किती, -13/2 आलाय, मग लिहून टाका -13/2 आणि अधिक d किती, 1/2, मग 1/2 लिहिला. छेद समान आहे, मग खालचा 2 एकदाच लिहा. वरच्यांची काय बेरीज असेल तर बेरीज करा, वजा बाकी असेल तर वजा बाकी करा, काय फरक नाही पडत. मग वजा आणि अधिक 1, -13 आणि अधिक 1. आता वजा अधिक वजा बाकी, 13 तून 1 गेले किती राहिले, 12. मोठी संख्या 13, तिच्या अगोदर वजा म्हणून वजाचं चिन्ह, -12/2 बरोबर बेस सग 12, वजा आहे म्हणून -6 किंवा -12/2 सध्या लिहिलं तरी चालेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं T1 -7 आला, T2 -13/2 आला, T3 आपल्याकडे -6 आला म्हणजेच -12/2 आला आणि T4 म्हणजे T4 जो आहे तो आता आपल्याला काढायचा आहे. तो काय, T3 अधिक d. T3 किती बाबा, माझ्याकडे -6 आलंय आणि अधिक d किती बाबा, 1/2. आता तिरकस गुणाकार करा, 6 दुने 12, वजा आहे म्हणून -12
अधिक हा बिचारा 1 आपल्या जाग्यावर आणि 2 एके 2, वजा अधिक वजा बाकी, 12तून 1 गेला 11, मोठी संख्या 12 तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून 11ला सुद्धा वजाचं चिन्ह आणि भागिले 2 आपल्या जाग्यावर. म्हणजे जी अंकगणिती श्रेणी आहे तिची पहिली 4 पदे काय आहेत? -7, -13/2, -6, -11/2 अशी 4 पदं आहेत. म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी असणार आहे -7, -13/2, -6, -11/2, कॉमा डॉट डॉट डॉट. तर अशा प्रकारे हे पहिले 3 प्रश्न आपण पाहिलेत. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर प्लीज स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून मोबाईलमध्ये हा स्क्रीनशॉट स्वरूपात सेव्ह राहील. यानंतर लगेच आपण आता चौथा प्रश्न बघूयात. ओके, तर हे पुढचे प्रश्न मी ऑलरेडी फळ्यावर लिहिलेले आहेत मित्रांनो. तर आता आपण बघूयात हा चौथा प्रश्न आणि हा 5वा प्रश्न. आता यामध्ये a बरोबर -1.5 आणि d बरोबर 3 आहे. यावरून अंकगणिती श्रेणी लिहायचे, काय घाबरायचं नाही. आपण T2, T3, T4 काढायचे आपल्याला, एकदम सिंपल आहे. मग या ठिकाणी पहिला मी लिहितो T1 काढायचा आहे, मग T2 काढायचा आहे, मग T3 काढायचा आहे, मग T4 काढायचा आहे. T1 म्हणजे काय असतो? a असतो, विषय संपला. T2 म्हणजे T1 अधिक d, T3 म्हणजे T2 अधिक d, T4 म्हणजे T3 अधिक d. हे सूत्रचे समजा, लक्षातच ठेवा मित्रांनो, डोक्यात एकदम फिट करून ठेवा. a ची किंमत किती? T1 म्हणजे a, तो आहे -1.25, म्हणजे तुमचा T1 आला -1.25. T2 म्हणजे T1 अधिक d, T2 म्हणजे T1 अधिक d, T1 आहे बाबा -1.25 आणि अधिक आपला d किती आहे? 3 आहे. आता इथं का होणार? वजा अधिक वजा बाकी. आता -1.25 मधून 3 तर जात नाही, मग 3तून 1.25 घालवा. 3 म्हणजे 3.00, त्याच्यातून 1.25 ला काय करा? वजा करा. 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, हातच्याला 1, 10तून 3 गेले 7, पॉईंट दिला आणि 1.75 आलं. किती आलं? 1.75. तुम्ही ही वजाबाकी केली तर 1.75 येईल. मग इथं आलं आपलं उत्तर 1.75 T1. T2. आता T3 म्हणजे T2 अधिक d, T2 किती? 1.75 आहे आणि अधिक d किती बाबा? 3. आता हे तर सोपं आहे, 1.75 आणि 3 किती झाले? 3 आणि 1 4, म्हणून 4.75. त्यानंतर T4 म्हणजे काय बाबा? T3 अधिक d, T3 माझ्याकडे आहे 4.75 आणि अधिक जो आपला d आहे तो d किती? 3 आहे. 4 आणि किती? 7, 7.75. तर अशा प्रकारे ही अंकगणिती श्रेणी -1.25, 1.75, 4.75, 7.75 आले. मग आपण इथं लिहिणार की बाबा ही जी अंकगणिती श्रेणी आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ती आपल्याकडे -1.25 आहे, कॉमा 1.75 आहे, कॉमा 4.75 आहे, कॉमा 7.75 आहे, कॉमा डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे ही अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहिता येऊ शकते. इझी आहे. कॅल्क्युलेशनचा काही भाग आहे, तो कॅल्क्युलेशनचा भाग मित्रांनो आपण समजून घेतला पाहिजे. ओके, यानंतर पुढचा 5 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा, T1 काढा, T2 काढा, T3 काढा, T4 काढा. T1 म्हणजे बघा a बरोबर 6 आणि d बरोबर -3. a बरोबर 6, d बरोबर -3. T1 म्हणजे a असतो बरं का. T2 म्हणजे T1 अधिक d, T3 म्हणजे T2 अधिक d, T4 म्हणजे T3 अधिक d. ठीक आहे. आता या ठिकाणी T1 म्हणजे a ची किंमत आहे 6. T2 म्हणजे T1 अधिक d, T1 ची किंमत 6 आली आणि अधिक d ची किंमत किती बाबा? -3 आहे. मग याचा अर्थ काय होतो? 6 - 3 होतो डायरेक्ट. 6तून 3 गेले 3, विषय संपला. T3 म्हणजे T2 अधिक d, T2 माझ्याकडे किती आहे बाबा? इथं 3 आलाय आणि अधिक d ची किंमत -3 आहे. मग इथं लिहा -3. याचा अर्थ काय होतो? 3 - 3, 3 - 3 किती झाले? 0 झाले. ओके. T4 म्हणजे T3 अधिक d, T3 किती आला? 0 अधिक d ची किंमत किती बाबा? -3. याचा अर्थ होतो 0 - 3, 0 - 3 किती? -3. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी काय आली? 6 3 0 3. विषय संपला. एकदम इझी. बघा मग इथं लिहा अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिली म्हणजे अंकगणिती श्रेणी. 6 आहे, 3 आहे, 0 आहे, -3 आहे, कॉमा देऊन डॉट 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 लिहायला विसरू नका. तर हा झाला 5वा प्रश्न आणि यातला शेवटचा 6वा प्रश्न, कारण या दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 6 उपप्रश्न आहेत. आता 6वा प्रश्न आपण बघू. यामध्ये आपल्याकडे a बरोबर -19 आहेत, त्याचबरोबर d बरोबर आपल्याकडं -4 आहेत आणि यावरून अंकगणिती श्रेणी लिहा. मग काय बाबा? T1, T2, T3 आणि T4, T3 आणि T4. ओके. T1 म्हणजे आपला a असतो माहिती आहे. T2 म्हणजे T1 अधिक d, T3 म्हणजे T2 अधिक d,
T4 म्हणजे T3 अधिक D. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता बघा, आता T1 म्हणजे किती? A जो आहे तो -19 आहे, -19. T2 म्हणजे T1 अधिक D. माझ्याकडे T1 किती आहे? -19 आहे, अधिक D किती? -4 आहे. इथं लिहून टाका -4. हे -19 आपल्या जाग्यावर, अधिक वजा वजा 4 आपल्या जागेवर. 19 आणि 4 23. वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह. वजा वजा अधिक. लक्षात घ्या, ज्यावेळेस दोन संख्यांना समान चिन्ह असतात, म्हणजे सारखी चिन्ह असतात, त्यावेळेस काय होतं? त्यांची बेरीज होते. म्हणून या ठिकाणी 19 आणि 4 आपल्याकडे 23 झाले. वजा आहे म्हणून -23, कारण दोन्हीकडे वजाची चिन्ह आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह. तसंच इथं T3 बरोबर T2 अधिक D. T2 किती आला? -23 आला, मग -23 लिहिला. अधिक D ची किंमत -4 आहे, -4 लिहिले. आता हे -23 आपल्या जागेवर, अधिक वजा वजा 4 आपल्या जागेवर. आता इथं वजा वजा अधिक होणार. बेरीज जर का समान असेल तर त्यांची संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर इकडे त्यांची बेरीज होणार. म्हणून 23 आणि 4 झाले आपल्याकडे 27. वजा आहे म्हणून वजाचे चिन्ह, -27 झालं. यानंतर T4 बरोबर T3 अधिक D. T3 माझ्याकडे किती? कुठे गेला T3 इथं आला -27. ओके, आणि अधिक D आपल्याकडे -4 आहे म्हणून इथं लिहिलं -4. हे -27 आपल्या जागेवर, अधिक वजा वजा झाले. ओके, आणि 27 आणि 4, कारण चिन्ह कशी समान आहे, वजा वजा असेल तर अधिक होतं. ओके, चिन्ह जर समान असेल तर दोन संख्यांची बेरीज होते, म्हणून 27 आणि 4 झाले 31 मोठ्या संख्येचं चिन्ह. तर अशा प्रकारे ही 4 पदे आपल्याकडे आली. -19, -23, -27 आणि -31. म्हणून ही अंकगणिती श्रेणी लिहिताना आपण लिहू शकतो -19, -23, -27 आणि -31. ओके, झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झालेला आहे. याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा तर घ्या. आपण लगेच तिसरा जो प्रश्न आहे तो सुरू करूयात. ओके, यस. तर आता आपण तिसरा प्रश्न बघू. तिसऱ्या प्रश्नात काय दिले बघा, तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल मागच्या प्रश्नांचा. तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद व सामान्य फरक काढा. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत, आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन दिसतात. तर जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल आता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, सराव संच 3.1च्या ज्या काही नोट्स हव्या असतील तुम्हाला, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स सुद्धा डाउनलोड करून घ्या. PDF फाईल आहे, एकदम सिंपल साधी आहे ती PDF फाईल, तुमच्यापर्यंत राहील, ती रेग्युलरली तुम्हाला अभ्यासाला बरी पडेल. ओके, तर बघा या ठिकाणी आता आपण जाऊयात या तिसऱ्या प्रश्नाकडे. त्याच्यातला बघा हा जो पहिला प्रश्न, याच्यात काय करायचंय, प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद लिहायचंय आणि साधारण फरक. एकदम सिंपल आहे, एकदम साधा सोपा प्रश्न आहे. पहिले पद, आता या ठिकाणी पहिले पद म्हणजे A असतं. A बरोबर किती? हे 5 आहे, झालं. A बरोबर 5 लिहिलं. आता साधारण फरक म्हणजे काय? D म्हणजे काय असतो? T2 वजा T1 करा, तुमचा D ऑटोमॅटिकली निघेल. T2 किती? 1 आहे, आणि वजा T1 किती? 5 आहे. 1 वजा 5, एकातून 5 गेले, -4 राहिले. D बरोबर किती आलं? -4. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे A बरोबर 5 आहे आणि D बरोबर किती आलं? -4. सामान्य फरक आणि पहिले पद झाला. एकदम सोपा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न पण आता आपण इथंच बघूयात. दुसरी अंकगणिती श्रेणी काय आहे? 0.6 बघा, 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण एकदम सिंपल आहे. पहिले पद म्हणजे A. ओके, A बरोबर किती तुमचा? 0.6 आहे. ठीक आहे, तो त्याला बॉक्स करून घ्या. आणि D बरोबर काय? T2 वजा T1, T2 वजा T1 करा. T2 किती? 0.9 आणि वजा T1 किती? 0.6. 0.9 मधून 0.6 गेले, किती राहिले? 0.3 राहिले. 9तून 6 गेले 3, म्हणून 0.3. D बरोबर 0.3 आणि आपल्याकडे A बरोबर किती आहे? 0.6 आहे इथं. यानंतर तिसरा प्रश्न आहे. एकूण 4च प्रश्न विचारले. तिसरा आहे 127 आहे, 135 आहेत. त्यानंतर पुढे आपल्याकडे 143 आणि 151 आहे. 143 आणि 151. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. वजाबाकीच करायचे. T1, T2, T3, T4. A बरोबर किती आहे? म्हणजे खूपच सोपं आहे. A म्हणजे पहिलं पद, जो पहिला आकडा तो A. इथं A बरोबर 127 मला दिसतात. आणि जी D ची किंमत आहे आपल्याकडं, D बरोबर काय? T2 वजा T1 करा फक्त, बाकी काय नाही. T2 किती? 135 आहे, आणि वजा T1 किती? 127. 35 मधून 27 गेले, किती राहिले? 8 राहिले. म्हणजे D बरोबर किती? 8.
127 अधिक 8 केलं तर 135 मिळतात. ए बरोबर 127 आणि डी बरोबर 8. आता चौथं जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशनचा भाग आहे. 1/4, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 3/4, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 5/4 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 7/4. ओके. ए बरोबर तर फिक्स आहे. पहिला जो दिसेल त्याला उचलायचा आणि त्याला म्हणायचं बाबा तू ए आहे. ए, तू ए आहेस. ए झालं पहिलं पद. आता डी बरोबर काय असणार इथं? डी म्हणजे काय? T2 वजा T1 करा, डी मिळेल. T2 माझ्याकडे किती? 3/5 आहे. मग इथं लिहिलं 3/5 वजा T1 माझ्याकडे किती? 1/4 आहे. मग मी लिहिलं इथे 1/4. आता तिरकस गुणाकार करा. 3 चोक 12 वजा 5 एके 5 भागिले 5 चोक 20. 12तून 5 गेले किती राहिले? 12तून 5 गेले 7 आणि भागिले 20. 7/20. काहीतरी गडबड आहे. जरा परत एकदा आपण चेक करू काय. 1/4 हा इथे 4 आहेत. मी गडबडीत 5 लिहिले बरं का. 3/4 आहे तिथं, तर गडबडीत 5 लिहिले. आता छेद समान आहे तर वरच्यांची डायरेक्ट वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज करा. 4 एका एकदाच लिहा आणि 3 वजा 1, 3 वजा 1. 3तून 1 गेले 2, 2/4. 2/4 म्हणजे काय? बे एक्के बे, बे दुने 4. म्हणजे आपला डी बरोबर आला 1/2 आणि ए बरोबर 1/4. ओके. यस, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घ्या. ऍक्च्युअली स्क्रीनशॉट मारून घ्यायची पण काही गरज नाही, कारण आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली त्या लिंकवर तुम्हाला बघता येतील सगळ्या ज्या काही व्हिडिओ, ही जी व्हिडिओ आपण पाहिलेली आहे त्या व्हिडिओच्या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहता येतील. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. अशा प्रकारे आपला सराव संच 3.1 संपूर्ण झालेला आहे. यानंतर आपण सराव संच 3.2 ला सुरुवात करू मित्रांनो. पण त्या 2 ला सुरुवात करण्याच्या अगोदर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या अगोदरचे जे काही सराव संच आहेत पहिल्या प्रकरणाचे, दुसऱ्या प्रकरणाचे, ते जर तुम्हाला पाहायचे असेल तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बऱ्याच लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्लीज त्या बघा, त्या रेफर करा आणि स्टडी करा. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.